मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, धुळ्यात ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं धुळे शहरात मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम संपन्न। आणि धुळे शहरातील पत्रकार भवनात पत्रकार निखिल सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा। धुळे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने कंबर कसली असून धुळे जिल्हा संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। माजी मंत्री तथा जिल्हा प्रभारी अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सुकाणू समितीने ही मुलाखत प्रक्रिया राबविली, ज्यामध्ये शहरातील विविध प्रभागातून तब्बल 280 पेक्षा अधिक इच्छुकांनी आपली दावेदारी सादर करीत शक्ती प्रदर्शन केलं। या मुलाखतीवेळी माजी आमदार फारुख शाह, ज्येष्ठ नेते जोसेफ मलबारी, सुनील नेरकर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 5 मधून माजी सभागृह नेते कांतीलाल दाळवाले, प्रभाग 18 मधून राहुल तारगे, प्रभाग 6 मधून माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंके आणि प्रभाग 7 मधून माजी सरपंच कल्पना खरात यांसारख्या अनेक दिग्गजांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला। माध्यमांशी बोलताना अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं की सध्या महायुतीसोबत निवडणुका लढविण्याला आमचं प्रथम प्राधान्य असून त्याबाबतचा प्रस्तावही देण्यात आला आहे। मात्र समाधानकारक जागांचा निर्णय न झाल्यास पक्ष योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करेल। निवडून येण्याची क्षमता असलेल्या सक्षम उमेदवारांना संधी दिली जाणार असून 29 डिसेंबरपर्यंत उमेदवारांची प्राथमिक यादी अंतिम केली जाईल, असंही यावेळी समितीकडून सांगण्यात आलं। धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजपासून आम्ही मुलाखती सुरू केलेल्या आहेत। उद्यापर्यंत आमच्या जवळपास बऱ्याचशा मुलाखती संपतील। आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे महापालिकेमध्ये निवडणुकीला आम्हाला समोर जाण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीमध्ये आम्ही पहिला एक प्रयत्न केलेला आहे। तसा प्रस्ताव महायुतीतल्या काही नेत्यांजवळ आम्ही चर्चासुद्धा केलेली आहे, संपर्कही केलेला आहे। सन्मानजनक समजा जर का त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्या तर महायुतीमधला पहिला प्रयत्न असणार, पहिला प्रयत्न तो असणार। त्याच्यानंतर मग आपण साधारण 28-29 तारखेला चांगल्या उमेदवारांचं चयन करून 29 तारखेला संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर समाजातील गोरगरीब, कष्टकरी, दीनदलितांच्या हक्क व न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 26 डिसेंबर 2025 रोजी 100 वर्ष पूर्ण झाली। या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। 26 डिसेंबर 1925 रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली। रशियन आणि फ्रेंच क्रांतीतून प्रेरणा घेऊन भारतातील साम्यवादी विचारांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशात संघटित चळवळीची मुहूर्तमेढ रोवली। स्वातंत्र्य लढ्यात तसेच नंतरच्या काळात शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, दीनदलित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी पक्षाने संघर्षाची परंपरा कायम राखली। शताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशभर तसेच विविध राज्यात स्थापना दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरातील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कष्टकरी, शेतकरी, कामगार, आशा वर्कर्स यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। धुळे जिल्ह्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक, संघटनात्मक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून पक्षाची 100 वर्षांची संघर्षशील वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त करण्यात आला। कॉम्रेड वसंत पाटील, ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड शेषराव पाटील, कॉम्रेड संदीप पाटील, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड नाना पाटील, कॉम्रेड अर्जुन कोळी, कॉम्रेड सुधाकर पाटील, कॉम्रेड प्रदीप सोनवणे तसेच पक्षाचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने देशभर
शताब्दी वर्ष सुरू आणि साजरी करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य नंतर या देशाने कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, किसानांसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी जे लढे लढले आहे आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. म्हणून कम्युनिस्ट पक्ष हा क्रांतिकारी पक्ष असून या क्रांतिकारी पक्षाचं शताब्दी वर्ष आम्ही कामगार, कष्टकरी, श्रमिक जनते साजरी करत असून आज या कार्यालयात कामगारांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राज्य यावं यासाठी आम्ही प्रतिज्ञा करतो आणि त्यांचा स्वागती करतो. एवढं 2 शब्द बोलतो आणि संपतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने धुळे शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागा भट्टाने नाकारला होता. याचा बदला म्हणून दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं होतं. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आणि समतेच्या, मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी तेव्हापासून आज तागायत दरवर्षी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं मनुस्मृती दहन कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जात असतो. मनुस्मृती हा ग्रंथ समाजात विषमता, अन्याय आणि गुलामगिरीला खतपाणी घालणारा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा तीव्र विरोध केला. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेसाठी लढा देणं हेच या कार्यक्रमामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचंही सागर मोहिते यांनी स्पष्ट केलं. यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते, महिला जिल्हा अध्यक्ष पूजा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, धुळे तालुका अध्यक्ष किशोर बोरसे, धुळे तालुका युवा अध्यक्ष विशाल वाघ, धुळे जिल्हा मार्गदर्शक रत्नशील सोनवणे, धुळे शहर अध्यक्ष युवराज बाविस्कर, शहर संघटक बाळा बागुल, धुळे तालुका संघटक सुनील वानखेडे, धुळे जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते. आज 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले होते. म्हणून दर सालाबादाप्रमाणे हे दहन होत असते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा झालेला अपमान म्हणून मनुस्मृती हे दहन केले होते. मनुस्मृतीचा कायनाट केला होता. मनुस्मृती मुळापासून दहन करून तेव्हापासून मनुस्मृतीचे राज्य नाकारले होते. म्हणून दर सालावादाप्रमाणे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मनुस्मृतीचे दहन होत असते. याही वर्षी आम्ही मनुस्मृतीचे दहन केलेले आहे. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मनुस्मृतीचे इथं दहन करून स्त्रीमुक्ती दिन आम्ही साजरा केलेला आहे. जय भीम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात 26 डिसेंबर रोजी दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार निखिल सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पत्रकार बांधवांनी सूर्यवंशी यांचा सत्कार करून वाढदिवस अभिष्टचिंतन केलं. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, सचिव सचिन बागुल यांनी निखिल सूर्यवंशी यांच्या पत्रकारितेतील योगदानाविषयी माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना निखिल सूर्यवंशी म्हणाले की पत्रकारिता क्षेत्रात काम करताना आपल्याला मिळालेला वैचारिक आणि अनुभवाचा वारसा हीच आपली खरी श्रीमंती आहे. पत्रकारिता ही केवळ एक व्यवसाय नसून ती आपली जात आहे. अशा शब्दात समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा त्यांनी गौरव केला. आपल्या पत्रकार संघात वैचारिकता, संस्कृती आणि अनुभवाचा मोठा वारसा आहे. मोहन मोरे यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व जुन्या आठवणींना उजाळा देत विषयांचं सखोल विश्लेषण करीत असतात. त्यांच्या लेखनातून आणि अनुभवातून नवीन पिढीला शिकण्यासारखं खूप काही आहे. तसेच चंद्रशेखर पाटील यांचं सांस्कृतिक क्षेत्राबाबतचं योगदान, रवींद्र इंगळे यांच्या अनुभवाची शिदोरी, मनोज गर्दे, सचिन बागुल यांची सामाजिक जाण आणि संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व यामुळे हा पत्रकार संघ वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाला आहे असं सांगून पत्रकार संघाचा स्मार्ट या शब्दाने त्यांनी गौरव केला.
कार्यक्रमाला पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष तुषार बापना, ज्येष्ठ पत्रकार मोहन मोरे, रवींद्र नगराळे, भास्कर फुलपगारे, मनोहर सोलंकी, राकेश गाळणकर, सुभाष शिंदे, आकाश सोनवणे, दीपक शिंदे, गोरख गर्दे, संजय पाटील, पंकज पाटील, योगेश पाटील, दीपक वाघ, संदीप त्रिभुवन, राकेश गाळणकर, दिग्विजय गाळणकर, धनंजय गाळणकर, अनिस खाटीक, सुभाष वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. आणि त्याच्यावरती लिहिणारा त्याच्यावरती व्यक्त होणारा असा हा आपला पत्रकार आपला सहकारी आहे. आणि शासकीय जर एखादा भ्रष्टाचार झाला असेल, शासकीय योजनेमध्ये जर काही गोंधळ असेल तर त्या भ्रष्टाचाराचा त्या गोंधळाचा अगदी बारीक अभ्यास करून त्याच्यावरती मालिका लिहिण्याचं जे काही काम आहे ते सातत्याने भाऊंनी केलं आहे. आणि सातत्याने मी ते सगळं वाचत असतो आणि या गोष्टी देखील आपल्याला आत्मसात करता यायला पाहिजे. आपल्याला देखील अशा बारकाईने एखादा जो काही एखादी जी काही योजना असेल त्या योजनेची चिरफाड करता आली पाहिजे असं सातत्याने मला वाटत राहतं. निखिलजीचा आज आपल्या वाढदिवस आपण करतोय त्याबद्दल मला बरोबर मनापासून आनंद झाला आहे. आणि पुन्हा एकदा मी निखिल सर्वांना शुभेच्छा देतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.